मागच्या व्हिडिओत आपण जनावरांमधील घटसर्प रोगाची माहिती घेतली। तसंच पावसाळ्यात वाढणारा आणखी एक महत्त्वाचा रोग म्हणजे फऱ्या। फऱ्या रोगाचा परिणाम मुख्यतः जनावराच्या स्नायूंमध्ये, पायामध्ये होतो आणि या रोगामुळे जनावरं दगावण्याची ही शक्यता जास्त असते। म्हणून आपल्याला फऱ्या रोगाची लक्षणं आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं। काय आहेत फऱ्या रोगाची लक्षणं आणि उपाय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हे बघा, फऱ्या हा एक जीवाणूजन्य रोग आहे। याचे बीजाणू मातीमध्ये खूप काळासाठी टिकून राहतात आणि माती, चिखल, जखम चरताना किंवा चघळताना ते जनावराच्या शरीरात शिरतात आणि अशा वेळी जनावराची प्रतिकार क्षमता कमी असेल तर ते वेगाने वाढतात आणि फऱ्या रोगाला आमंत्रण देतात। साधारण 6 महिन्यांपासून ते 2 ते 3 वर्षातल्या तरुण धष्टपुष्ट जनावराला या रोगाचा प्रादुर्भाव होतो। पण प्रादुर्भाव झालाय हे आपण ओळखायचं तरी कसं? तर फऱ्या रोगाच्या प्रादुर्भावात जनावराला अचानक जास्त ताप येतो आणि तो चारा खायचं, पाणी प्यायचं सोडतो। यासोबत सर्वात महत्त्वाचं आणि मोठं लक्षण म्हणजे जनावराच्या स्नायूंमध्ये, विशेषतः त्याच्या पाठीमध्ये, खांद्यामध्ये आणि मांडीच्या स्नायूंमध्ये सूज येते आणि त्याला स्पर्श केला तर त्याच्यातून चरचर असा आवाज येतो। हा आवाज त्या स्नायूमधल्या हवा किंवा गॅसमुळे तयार होतो। आता जेव्हा जनावराचे स्नायूच सुजतात तर ते लंगडायला लागतं, त्याची थरथर होते, त्याला चालता येत नाही आणि काही वेळा तर अचानक काही तासांमध्ये ते दगावू शकतं। म्हणजेच काय, तर स्नायूंमध्ये झालेल्या बदलांवरून आपण रोगाचं निदान करू शकतो। पण हा रोग होऊच नये म्हणून काय करायचं? तर यासाठी लसीकरण हाच सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय असतो। ही लस देतानाही वासरांना 2 ते 4 महिन्यांच्या वयात प्राथमिक लस द्यायची आणि त्यानंतर 2 ते 4 आठवड्यानंतर बूस्टर डोस द्यायचा आणि नंतर दर वर्षाला 1 असा लसीचा डोस द्यायचा। याशिवाय पावसाळ्यातही कायम गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवायचा आहे। जनावरांना स्वच्छ चारा द्यायचा आहे, पिण्याचं पाणी स्वच्छ द्यायचं आहे, बाधित जनावराला निरोगी जनावरापासून वेगळं करायचं आहे। जनावराला कोणतीही जखम झाली तर ती लगेच स्वच्छ करायची आहे आणि अँटीसेप्टिक वापरायचं आहे। याशिवाय मृत जनावराला सुरक्षितपणे पुरायचं आहे आणि फऱ्या रोगाची कोणतीही लक्षण दिसताच पशुवैद्यकांचा सल्ला घ्यायचा आहे आणि उपचार करायचे। ही माहिती लातूरच्या रेणापूर येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश निटुरे यांनी दिली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पावसाळ्यात जनावरांची तुम्ही काळजी कशी घेता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।